नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. तर मी आज मी जवळजवळ 15-1 दिवसापासून व्हिडिओच नाही टाकला. बऱ्याच मैत्रिणींचा मला व्हॉट्सअपवर मेसेज पण आला की व्हिडिओ का बरं टाकत नाही वगैरे. तर त्याचं कारण असं की मी गौरी गणपतीच्या फराळामध्ये खूप व्यस्त होते. मध्ये माझी थोडीशी 2-3 दिवस तब्येत पण बरी नव्हती आणि ह्या कारणांमुळे मला टाकता आलं नाही व्हिडिओ. तर मग मी आज असा विषय घेऊन आलेली आहे आपल्याकडे की जे दिवाळीचे पदार्थ आहेत त्याचं मी प्रमोशन करणार आहे. तर मग गौरी गणपतीमध्ये जे फराळ मी बनवलेलं होतं त्याच्यातले थोडे थोडे पदार्थ मी काढून ठेवलेले होते आणि तुम्हाला मी माझ्याकडे कुठले कुठले पदार्थ असतात तर बऱ्याच जणांना माहिती आहे, पण जे नवीन असतील किंवा ज्यांना माहिती नाही आहे त्यांना माहिती करून देण्यासाठी मी दिवाळीच्या पदार्थांचं माझ्या प्रोडक्टचं प्रमोशन करत आहे. तर म्हणून मी आज माझ्याकडे कुठले कुठले पदार्थ तुम्हाला मिळतील याचं मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देते आता. म्हणजे तुम्हाला मला दिवाळीच्या वेळेस ऑर्डर पण देता येईल आणि 12ही महिने आपल्याकडे हे पदार्थ अवेलेबल असतात. तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि कुरिअर सेवा पण उपलब्ध आहे. तर चला मग मी तुम्हाला काय काय बनवलेलं होतं ते, म्हणजे आता याच्यातले काही पदार्थ संपलेले होते म्हणून मी ते काही घेतले नाही किंवा नवीन बनवले नाही. तर मी जे आहेत त्यांची ओळख करून देते आधी, त्यानंतर मग तुम्हाला ऑर्डर देता येईल दिवाळीच्या वेळेस. चला तर मग आपण बघूया. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, इकडे आहे हा लक्ष्मीनारायण चिवडा आहे. हा पूर्ण जे जाड पोहे असतात त्यांना जो तळून केलेला असतो तो चिवडा आहे. हा आपला भाजक्या पोह्यांचा चिवडा आहे. हा पण आपल्याकडे 12ही महिने मिळतो. आणि हा मुरमुऱ्यांचा चिवडा आहे. हा मुरमुऱ्यांचा चिवडा आहे आणि पातळ पोह्यांचा चिवडा पण आपल्याकडे असतो, पण माझ्याकडे तो अवेलेबल नव्हता म्हणून मी तुम्हाला तो दाखवलेला नाही. आता ही आहे आपली तांदळाची चकली. तर ज्यांनी पदार्थ खाल्लेले आहेत त्यांना सगळ्यांना टेस्ट माहिती आहे आपल्या पदार्थांची. तर तुम्ही पण टेस्ट करू शकता किंवा ऑर्डर देऊ शकता. ही आहे भाजणीची चकली. ही पण खूप खुसखुशीत असते आपली चकली आणि मऊ असते, खूप छान लागते, कुरकुरीत आणि खुसखुशीत असते. त्याचप्रमाणे आपले जे शंकरपाळे आहे, शंकरपाळ्याचा आणि चकलीचा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे. तर माझ्याकडचे शंकरपाळ्यांना तेल पण असं तेल किंवा तूप असं रिलीज होत नाही किंवा सुटत नाही, तेलकट लागत नाही, खूप छान लागतात. हे गोड शंकरपाळे आहेत. हे आहेत खारे शंकरपाळे. हे मैद्यापासून बनवलेले असतात आणि ह्याच्यातच मुगाची डाळ आणि मैदा ह्याचे पण बनवलेले असतात आणि गव्हाचं पीठ आणि गव्हाचं पीठ आणि मुगाची डाळ ह्याचे पण बनवलेले असतात. हे आहेत फक्त मैद्याचे मेथी स्टिक म्हणून आपण याला खारे शंकरपाळे किंवा मेथी स्टिक म्हणून लोक माझ्याकडे मागतात. तर इथे आता आहेत ह्या गुळाच्या सांजोऱ्या आहेत. ही आहे करंजी, एकच उरलेली होती माझ्याकडे, ती पण थोडीशी हे झालेली आहे, पण तरी मला ती दाखवायची होती तुम्हाला. तर ही करंजी आहे. हे रव्याचे पाकातले लाडू आहेत. आपल्याला पिठी साखरेचे पण लाडू मिळतील आणि ज्याला पाकातले पाहिजे त्याला पाकातले मिळतील. हे आहेत बेसनाचे लाडू. हे शुद्ध सगळेचे सगळे हे जे गोड पदार्थ आहेत ते शुद्ध तुपामध्ये बनवलेले जातात आपले. तर हे अशा पद्धतीचं आहे. तर हे अजून आहे गव्हाचं पीठ आणि मुगाची डाळ याच्यापासून बनवले. ज्यांना मैदा सहन होत नाही किंवा मैद्याचे पदार्थ जे लोक खात नाही त्यांच्यासाठी खास मी हे गव्हाच्या पिठापासून आणि मुगाच्या डाळीचे मसाला स्टिक आत्ता ह्या वर्षी मी चालू केलेला आहे. त्याला पण खूप उत्तम प्रतिसाद मिळाला मला. लोकांना खूप आवडत आहेत हे पदार्थ. त्याचप्रमाणे आता अजून माझे जे काही प्रोडक्ट आहेत त्यांचे मी तुम्हाला फोटो टाकते आणि मग त्या फोटोमध्ये सांगेल की हे काय आहे किंवा मग हे पदार्थ पण आपल्याकडे मिळू शकतील म्हणून. तर तुम्ही आणि सगळ्यात मेन कसं असतं माहिती आहे का, तर की जेव्हा आपल्या कोणीतरी रेफरन्स देतं आणि सांगतं की इथे किंवा मग रुपालीकडचे पदार्थ खूप रुचकर असतात किंवा खूप छान टेस्ट असते असं तिराहित व्यक्ती आपल्याकडे येऊन सांगतो की त्या व्यक्तीने मला पाठवलेलं आहे, तुमच्याकडचे पदार्थ खूप छान लागतात म्हणून. त्यावेळी जो आनंद असतो ना तो म्हणजे पैशाने विकत घेता येत नाही. इतकं छान समाधान वाटतं ना, ते समाधान मला खाण्यातून तुम्हाला द्यायचं आहे की माझे पदार्थांची एकदा तरी तुम्ही टेस्ट करून बघा, खाऊन बघा, तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा. तर दिवाळीला मला सपोर्ट करा आणि दिवाळीच्या पदार्थांची ऑर्डर मला 15 दिवस आधीच द्या. कुरिअर सेवा आपल्याला उपलब्ध आहे, तुमच्या घरपोच तुम्हाला हे पदार्थ मिळून जातील. ह्या बघा, इथे ह्या चंपाकली आहे
चंपाकली पण आपल्याला मिळते, परत गुळाची बर्फी आपल्याकडे मिळते, अनारसे पण आपल्याकडे मिळतील. हा पातळ पोह्यांचा चिवडा आहे. हे सगळे जेवढे पण पदार्थ आहेत ते सगळे मी स्वतः बनवत असते. फक्त माझ्या हाताखाली बायका असतात, पण मला स्वतःलाच बनवायला आवडतं. तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.